चला आपण थोड्याशा वेळानंतर पुन्हा एकदा मॅचकडे तुम्हाला मी सर्वांना घेऊन जाईन. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत देखील आम्ही करतोय. आणि थोडंसं या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर अंपायरचा इशारा काय तर लाईनमॅनच्या माध्यमातून एक इशारा दिला गेला आहे की फक्त आणि फक्त तिथे विकेट्स म्हणजे नवीन फलंदाज देखील बाद झाला आहे. राशीदनं काय केलं तर पहिली मॅच ते जिंकले, त्याच्यानंतर एक पराजित झाले होते आणि ही मॅच देखील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कालच्या दिवसामध्ये सर्वात आपण पाहायला गेलं तर कमी धावा डिफेन्स करण्याचं काम या टीमनं केलं, तर आजच्या दिवसामध्ये देखील शेवटच्या 6 बॉलमध्ये 5 रन्स डिफेन्स करणारा एकमेव गोलंदाज आणि या संपूर्ण स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज ऐमान दिवेकरा ठरला होता. त्याने त्याच्या षटकामध्ये तब्बल 1 रन्स 1 रनआउट आणि 4 सलग विकेट्स घेत असताना या मॅचमध्ये काय कमाल धमाल बेमिसाल बॉलिंग करत आपल्या टीमला एक मोठा विजय मिळवून दिलेला आहे. एकचा खेळ संपलाय. प्रिन्सेस शहर या टीमचा 2 विकेट्स गेलेले आहेत, 3 फक्त रन स्कोरवरती लागलेले आहेत. राशीदचा बल्ला अजून देखील खामोश आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये काय घडतंय काय बिघडतंय माझ्यासमोर तुम्ही देखील सर्वजण जोडले जा. धन्यवाद. हॅलो. सुसेलला पाठवलंय. कालच्या दिवसातला अगदी दर्जेदार बॉलर म्हणजे सुसेल राहिलाय. एक वेगळी ॲक्शन देखील ॲक्शननुसार बॉलिंग करतो, पण तो आता थोडासा महागडा ठरत चाललाय. एक्सपेन्सिव्ह रन्स महागडं षटक देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं का इथून. त्या षटकाला मोठं बनवण्याचं काम राशीदच्या माध्यमातून नक्कीच असू शकतं. पुढचा बॉल आहे. चेंडूला यावेळेला चांगला स्ट्रोक खेळलाय. ऑफला चांगला क्षेत्ररक्षक देखील थांबला होता, तिथे कोणत्याच प्रकारची चूक नव्हती. 4A वॉरियर्स हा संघ देखील एक जिंकलेला आहे, एक पराजित झालाय. कालच्या सायंकाळच्या सत्रामध्ये देखील संघाने एक मोठा विजय मिळवला. या मॅचमध्ये आता जर पाहायला गेलं तर कोणता संघ जिंकेल महत्त्वाची मॅच आहे, महत्त्वाची लढत देखील आहे दोन्ही टीमसाठी. सुसेलची ॲक्शनसाठी हा ओळखला जाणारा बॉलर आहे. पहिल्यांदा थोडंसं आपण म्हणतो ना की ज्यावेळेला जो वाघ असतो, जो शेर असतो, तो शिकार करण्यासाठी 2 पावलं मागे जातो, त्याच्यानंतर मग तो शिकार करत असतो. तशाच प्रकारचा ठिकाणी गोलंदाज पहिल्यांदा थोडंसं मागे त्याचा हँडला घेतो, खेचतो आणि त्याच्यानंतर मात्र गोलंदाजी करताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. इथे लॉंग ऑफच्या परिसरामध्ये चांगलाच बॉल खेळताना पाहिलं, 1 रन मिळणार आहे. संघाचा स्कोर कार्ड 10 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरमधील देखील रसिक प्रेक्षकांचं सर्वांचं मनापासून स्वागत. आणि इथे मात्र शेवटच्या बॉलला देखील सिंगल घेत असताना स्ट्राईक मात्र राशीदकडे राहील. 2चा खेळ संपला. लॉस ऑफ 2 विकेट्स 11 रन्स.
अरबाज तिसरं षटक घेऊन आलाय. पहिल्या सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर आज अरबाजनं त्याच्या साथीदार जे सुरुवातीचे 2 बॉलर होते त्यांनी खूप कमी रन्स दिले होते. तब्बल 2 षटकांमध्ये 12 रन्स दिले. त्याच्यानंतर जर पाहायला गेलात तर फक्त आणि फक्त राहुल द विकेट पुढचा बॉल असेल. अरबाज आता या राशीच्या विरोधामध्ये रन्स करावे लागतील. बल्ला अजून देखील राशीचा खामोश आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स मिळत आहेत. एक्स्ट्रा तरी मिळणार आहेत परंतु बॅटच्या साहाय्याने देखील रन्स येणं गरजेचं आहे राशीच्या. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर अरबाज खूप सारे रन्स देतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स असेल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स आहे. अरबाज फक्त आणि फक्त व्हाईट बॉल यावेळेला स्वीप करत असताना चेंडूला सरळ बाहेर मारलंय. राशीचा बल्ला संपूर्ण या मॅच मध्ये खामोश राहिलाय. चांगली बॅटिंग देखील झाली नाही राशीच्या माध्यमातून आणि रन्स देखील तितकेच कमी झालेत. 18 होते. तिसरा महत्वाचा खेळाडू बाद झालेला आहे. पुढचा बॉल असेल. आता चांगली लय मध्ये दिसतोय. चांगली लेंथ आहे. सोहेल बॅटिंगसाठी एक तो देखील चांगला बॅटर्स आहे पण तो आता चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. ऑफ साईडला अलोंग द कार्पेट खेळताना आपण पाहिलं जोपर्यंत थ्रो करेल अतिशय वेगानं मात्र रस कंप्लीट होताना देखील आपण पाहताय. दोन्ही संघ या ठिकाणी विजयाच्या माध्यमातून अगदी मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झालेले आहेत. संघर्ष जारी अजून देखील या दोन्ही टीमच्या साह्यानं. इथे चांगला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक असू शकेल आणि क्षेत्ररक्षक असत असताना देखील आपण पाहिलंय स्कोर कार्ड 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेला कमालची किपिंग आपण पाहतोय. व्हाईट बॉल तर असेल परंतु फलंदाज देखील बाद झालाय. रन्स देखील मिळालेला आहे आणि विकेट देखील आली आहे. म्हणजे नुकसान दोन्ही टीमचं नाहीये. एका बाजूला विकेट मिळाली एका बाजूला रन्स देखील आलेले आहेत. हरकत नाहीये. नवीन फलंदाज अमानला पाठवलंय. इथे शेड्यूल अगदी ज्यावेळेला पकडलं जाईल चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजर आपण बघतोय. अमानच मात्र जो अमान बॅटर आहे त्याचाच बॉल मात्र आपण बघतोय. ऐमान आणि ऐमानच्याच माध्यमातून क्षेत्ररक्षण सुरेख केलं गेलं. समोर फलंदाज असेल. यावेळेला सरळ बाहेर मारला. विकेटचं पतन. बॉलिंग सुरेख पाहिली आपण अरबाजची फॉर ए वॉरियर्स. तब्बल आणि तब्बल ओव्हर तर खूप षटक खूप मोठं चाललं पण तो विकेट्स देखील खूप आपल्याला बघायला मिळत आहेत. 5 विकेट गेलेले आहेत. 23 रन्स फक्त. शेवटचा अजून एक षटक बाकी आहे. जमीर जिंदारक कबीर जिंदारक सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदारक. हौसलों के तरकश में वो कोशिश का तीर जिंदारक. हार जाए जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की वो उम्मीद जिंदारक. मॅचकडे तुम्हाला सर्वांना मी पुन्हा एकदा घेऊन जाईल. मॅच मोठी बनतीये. कमालची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. स्कोर कार्ड 24 रन्स.
शेवटच्या षटकामध्ये अगदी चांगलं आक्रमण देखील आपण पाहिलंय. आक्रमण करताना यांना देखील बघतोय. या ठिकाणी आपण जर पाहताय तर धावचीची संधी बनवू शकली असती. शेवटच्या षटकाला आपण शेवटचे 2 बॉल शिल्लक 31 रन स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. जिकडे या ठिकाणी या ओव्हरमधील अजून देखील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा या बॉलवरती आपण जर पाहताय तर आत्तापर्यंत 32 रन्स लागलेले आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 4 षटकांचा खेळ संपला. संघाचा स्कोर कार्ड 32. जिंकण्यासाठी 24 बॉल 33 धावांची गरज. चोवीस बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजून जर पाहायला गेलात 33 धावांची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या टीमला. राशिद गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिलाच बॉल सुरेख टाकलाय अरबाजच्या माध्यमातून. सरळ चेंडूला बाहेर मारलंय आणि अरबाज मात्र बल्ला खामोश राहिलाय. विकेटचं पतन. रन्स तर या ठिकाणी खूप नाहीयेत.
12 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. इथे पहिलाच बॉल सुरेख टाकलाय, ही स्पेशालिटी राहिली आहे. बॅटिंग तर होत नाहीये राशीच्या माध्यमातून, पण तो गोलंदाजी सुरेख करतोय, प्रभावित केले. या गोलंदाजीसाठी ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स सादर करतोय आणि याच्यासाठी ओळखला जाणारा राशीद मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालणारी गोलंदाजी. पुन्हा एकदा पडल्यानंतर सरळ बाहेर बॉल आहे. काय बॉलिंग चालली आहे. तिसरं षटक चालू आहे. 10 बॉलमध्ये 17 रन्स पाहिजेत. पुन्हा एक्स्ट्राच रन्स दिले जातील. मोबीन आहे तिथे. पुन्हा एकदा चांगला ऑफला ड्राईव्ह केलाय. कमालची गोलंदाजी. संघ संकटामध्ये आहे. आता संकट मोचक बनावं लागेल फोरे वॉरियर्स या टीमच्या. या खेळाडूंना 9 मध्ये 15ची गरज. समोरच्या दिशेनं चेंडूला बाहेर मारलंय. फलंदाज हताश झालाय, निराश झालाय आणि आता मात्र फलंदाजीसाठी सुझेलला पाठवलंय. 8 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता. राशीद 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 या नावाची चर्चा फक्त मैदानामध्ये आपण पाहतोय. आडव्या बॅटनं खायचा, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. फक्त आणि फक्त 33 धावा तुम्हाला डिफेन्स करायच्या होत्या आणि ते यशस्वीरित्या मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. 1 रन्स मात्र भन्नाट वेगाने घेतलाय. षटक क्रमांक या ठिकाणी 3चा खेळ संपेल. धावसंख्या 19 ला 3 खेळाडू बाद. जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 14 रन्स. त्याचबरोबर पुढचा बॉल असेल म्हणजेच काय जिंकण्यासाठी तुम्हाला रन्स तर पाहिजे होते, पण तो एक्स्ट्राज देखील मिळालेले आहेत. 6 बॉल 12 धावांची गरज. गोलंदाज कैफ गोलंदाजच्या मार्कवरती आहे. सुरुवातीच्याच बॉलला वाईट टाकलं, ज्याच्यामध्ये प्लस मिळाला. असे 2-6 मध्ये 12. मुबीन तयार आहे. चांगला बॉल टाकलाय. या ठिकाणी थोडंसं फंबलिंग देखील आपण पाहिलंय. एकच रस मिळेल. बॅक टू बॉलर खेळलं गेलं होतं. धावचीची संधी होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही गोलंदाजाला. 5 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा. राशीद आणि त्याच्या विरोधातला संघ फोरे वॉरियर्स. प्रिन्सेस साहेर बनाम फोरे वॉरियर्स बॅटल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा सिंगल आलाय. आता जिंकण्यासाठी केवळ 4 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. थोडासा बल्ला चेंज केलाय, बॅट बदलली आणि जर विचार बदलून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले का हे देखील पाहावं लागेल. 4 मध्ये 10. 4 बॉल 10 धावांची आवश्यकता. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केलाय, थोडीशी तब्दीली, थोडस चेंजेस आणि पुढचा बॉल टाकला जाईल. ऑफ ड्राईव्ह केलाय. वाह, बॅट चेंज केले, विचार बदलले आणि फटका देखील घणाघाती खेळला. जिथे 4 रन्स मिळत आहेत. 3 बॉल 6 रन्स. तीन बॉल 6 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. काय मॅच चालली आहे. फुलटॉस बॉल आहे, क्षेत्ररक्षक असू शकेल आणि आता मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. 2 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. तौकीर भालावई, चला आपली तुमची मॅच आहे. कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधा. 2 बॉल 5 धावांची आवश्यकता. कैफच्या विरोधामध्ये सुझेल आलाय. 4 रन्स मिळतील काय. आडव्या बॅटनं चाबूक स्ट्रोक. वाह,
काय क्षेत्ररक्षण आहे. स्ट्रोक तर चांगलं होतं पण तो क्षेत्ररक्षणाची सराहना करावी लागेल. कमालचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. 1 बॉल आणि 4 रन्सची गरज आहे. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला. मध्ये 4 रन्स पाहिजेत. मुबीन स्ट्राईकला आहे. याच्या अगोदरच्या बॉल वरती मुबीनच्या बॅटमधून 4 रन्स देखील आले होते. 11 बॉलना फेस केले ज्याच्यामध्ये 17 रन्स वरती मुबीन खेळतोय. एका बॉल मध्ये चौकार पाहिजे. 4 रन्स पाहिजेत. एक बॉल आहे. 1 मध्ये 4 पाहिजे. अंपायरचा इशारा नो बॉल आहे. म्हणजे याचा अर्थ 1 बॉल आणि एका बॉल मध्ये एका बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. हा कदाचित जिंकलेला सामना पराजित होण्याचे चान्सेस पाहायला मिळू शकतील का. प्रिन्सेस सहर बनाम 4A वॉरियर्स. पहिल्या 2 मॅच मध्ये दोन्ही संघ 1-1 जिंकलेत. 1-1 पराजित झालेत. ही मॅच महत्वाची. जिंकणार कोण. 1 मध्ये 2 ची गरज. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. एक बॉल 2 ची गरज. तर फार वेळ लावू नका. जास्त वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घ्या. एक बॉल 2 ची गरज आहे. मॅचला या ठिकाणी वेगळाच मोड पाहायला मिळतोय. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला. 1 मध्ये 2 ची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा. मैदानाच्या आतमध्ये लास्ट ओव्हर ड्रामा आपण पाहतोय. पोल्टोस आणि बाहेर मारलाय. सामना जिंकलाय. क्रिकेट के सुल्तान किनारे पे लिख रहे अपना इतिहास निर्माण. ना स्पॉटलाइट ना कमेंट्री लाउड बस मिट्टी समंदर और अपना क्राउड. चिलचिलाती धूप लेकिन चेहरा रोशन. ये खेल नहीं सिर्फ ये है जुनून का पोषण. बॉलर आए जैसे तूफान लेके बैट्समैन मारे शॉट मचाए लहरों में रेगे. कैच पकड़े जैसे मछली को हाथ. बुरौंडी के चैंपियन मॅन ऑफ द मॅच मिस्टर राशिद आपण ठरलेला आहात. मॅन ऑफ द मॅच आपण अवॉर्ड देऊयात राशिद यांना.